भाजपकडून माढा लोकसभेच्या उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच सुरू होती। अखेर रणजितसिंह निंबाळकरांनी यात बाजी मारली। धैर्यशील मोहितेंच्या प्रयत्नांना अपयश आलं। आता माढ्याचं पुढचं राजकारण कोणत्या दिशेनं जाईल हा प्रश्न विचारला जातोय। मोहितेंचा गड म्हणून माढ्याकडे पाहिलं जात होतं। निंबाळकरांच्या उमेदवारीला त्यांनी उघड विरोध केला होता। तरीही भाजपनं निंबाळकरांनाच उमेदवारी दिली। यामुळे नाराज झालेले मोहिते मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे। गेल्या अनेक वर्षांपासून मोहिते विरुद्ध निंबाळकर हा संघर्ष पाहायला मिळाला। आता लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत। एकाच पक्षात असलेल्या या दोन्ही नेत्यांमधील विस्तव काही विजत नाहीये। निंबाळकरांविरोधात मोहिते कंबर कसतायत। अशात थोरल्या निंबाळकरांनी मोहितेंना पाठिंबा दर्शवलाय। होय, आपण बोलतोय रामराजे निंबाळकरांबद्दल। रामराजे हे राष्ट्रवादीचे बडे नेते मानले जातात। रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली तर आपण विजयाची खात्री देऊ शकत नाही असं विधान रामराजेंनी केलं होतं। माढा लोकसभा लढवण्यासाठी धैर्यशील मोहितेंनी तयारी सुरू केली होती। वर्षभरापूर्वीपासून त्यांनी मतदारसंघात दौरे सुरू केले होते। भाजपकडून आपल्याला उमेदवारी मिळेल याची पूर्ण खात्री मोहितेंना होती। मात्र भाजप पक्ष नेतृत्वाकडून त्यांचा भ्रम निराश झाला। रामराजे आणि धैर्यशील यांच्यासारख्या बड्या नेत्यांची समजूत काढण्याचं आव्हान भाजप नेत्यांसमोर आहे। याच रणधुमाळीत शरद पवारांनी आपला डाव खेळला। काही दिवसांपूर्वी त्यांनी रणजितसिंह मोहिते पाटलांची भेट घेतली होती। नाराज धैर्यशील मोहितेंना आपल्याकडे खेचण्यासाठी ते जोरदार प्रयत्न करतायत। धैर्यशील मोहिते पाटलांना पवारांकडून ऑफर देऊ शकतात अशी चर्चा आहे। माढा लोकसभा मतदारसंघाची रचना सर्वात आधी समजून घेतली पाहिजे। या मतदारसंघात मराठा समाजाप्रमाणे धनगर समाजाची मतं मोठ्या प्रमाणात आहेत। करमाळा आणि सांगोला या विधानसभा क्षेत्रांचा विशेष उल्लेख करावा लागेल। या दोन्ही मतदारसंघातून धनगर आमदारांनी प्रतिनिधित्व केलंय। आता मात्र तिथं परिस्थिती बदलली आहे। मात्र यावरून धनगर मतदारांचा अंदाज लावता येतो। माढा मतदारसंघात एकूण विधानसभा मतदारसंघ येतात ते माढा, करमाळा, माळशिरस, मानखटाव, सांगोला, फलटण असे आहेत। 6 आमदारांपैकी 2 आमदार हे रणजितसिंह निंबाळकरांच्या बाजूने आहेत। ते आहेत माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे व करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, तर फलटणचे आमदार दीपक चव्हाण हे रामराजे निंबाळकरांचे समर्थक आहेत। सांगोला मतदारसंघात शिंदे गटाचे शहाजी पाटील, माळशिरसमध्ये भाजपचे राम सातपुते आमदार आहेत। जवळपास सर्वच आमदार महायुतीचे असले तरी अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।